पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत पत्रकार परिषदेच्या निमित्ताने. तुम्ही सगळे सुखरूप असाल, आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरू. राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या. सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होते. राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे. वेगवेगळे दौरे चालू आहेत, बंधूंची भेट होते आहे, पत्रकारांना बातमी मिळते. जी काही टीका होते आहे सरकारवर, उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत, शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे, नुकसान भरपाई अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलतायत, ते मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात काय केलं? 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना, कोणत्या योजना आणल्या ते तरी पहिले सांगाव्या. सगळंच अस्तित्व संपलंय आणि अस्त्र पण संपत चाललाय. संपू नये असं मला वाटतं. मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो, त्याची तब्येत चांगली. पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही, सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन. आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत, तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं, मुंबई शहराचा कायापालट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटतं. राज्यातलं सरकार 3 पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन. निवडणुकीमध्ये त्या निवडणुका जिल्ह्यातही आहेत. या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील. पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो. आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवतायत, देत आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत
राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. तिथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये. मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं. पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. आता आपल्याला या संबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार. पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातील निवडणुकीच्या स्वबळावरती लढवतात. पालकमंत्री अंतिम निर्णय नाहीये, पक्ष आहे. रवींद्र चव्हाण नारायणराणे खासदार आहे, माझं मत असं हे व्हावं असं आहे. माझं मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून नाही. वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी. महायुती म्हणून निवडणुका व्हाव्याचं मत असताना कणकवली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर तलावडे यांचं नाव चर्चेत आहे. तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते. राजन तेली यांनी यांना दुजोरा दिला. त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध ठेवू. आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही. दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन. हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. राजन तेली अशी पण भूमिका मांडली की पक्षाच्या वरिष्ठांनी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही. मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणता विषय काय त्याचं ऑफिस का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. वाचवायला कोणी येऊ दे. कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत, तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका? सांगितली व्हावीच म्हणतो मी जिल्ह्यात, त्या मतदारसंघाला जिल्ह्यात व्हावी. सर, महायुती संदर्भात आपण म्हणतात की महायुती जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी म्हणून कर्तव्य सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करताना जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या नगरपरिषदच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटपात काही फॉर्म्युला ठरलाय का? थोरला भाऊ भाजप असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने. थोरला भाऊ असं मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे. थोरला भाऊ ते उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवतील फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे तर मी विचार करेन त्याच्याबद्दल.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय, काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं वक्तव्य केलंय तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी. काँग्रेस मला काय समजत तेलंगण कोण माणूस पण मी ओळखत असा कोणी बोले म्हणजे विशाल परत परत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जोग आहे. राज्यात जमीन घोटाळा उघडतोय, कुठून येत आहे का बातमी आपल्याला संपादकांकडून राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयाला लागली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव आता हे मागे लागले तर कामधंदा काही नाहीये, कामधंदे काही नाही, विषय काही नाहीये. त्यामुळे जमीन घोटाळा असेल रितसर अर्ज करतोय, चौकशी होईल, कोर्ट कचरा होती, त्याच्या प्रॉमिस म्हणजे काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. आता त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसा आहे देतील. सुरू होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कन्सल्ट केंद्रीय मंत्र्याची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली. तर प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या, पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चाने केंद्राने मान्यता दिली. वैभववाडी कोल्हापूर रेल्वेगाड्यासाठी तुमचा सत्तारी पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर्वे तर झालेला आहे, फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली तर बिल त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले, पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रह तीच मागणी आहे पहिली. जिल्हा रुग्णालयामध्ये ऍम्ब्युलन्स दिलेले देखील त्यामुळे प्राण देखील गेले. काय माहितीये असं काय नाही, असं कसं तू कशा आधारे म्हणते माहितीशिवाय बोलताय, असं कसं म्हणतो तू? चौकशी करून हे करतो बोल, ऍम्ब्युलन्स चालू आहे सगळं नाही रे तू असं म्हणू नको. तपासून ठीक आहे आणि मला दुपारपर्यंत 3 वाजे लवकर आपण हे करू. नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू, जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका अशी स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण याच्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला. एक झालं. आता कणकवली युती होत आहे का, तो कोण राजन तेली टेम्पोररी आहे. आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे, अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा स्टिका लागावा की नाही. आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही. राज्यामध्ये काय चित्र असेल नगर पंचायत? बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2 असं होईल. बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळेल. अजून काही येतच लवकर सांग. ते आले दुखणं झालंय, आपले मुद्दे ठरवून आलेले संपले इकडून चालत. याच्यावरती जो जमीन होता त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जरा माहिती नव्हती. कल्पना माझ्या सरकारमध्ये असल्यामुळे असल्यामुळे
की त्याच्यात काय बोलू मुद्दे संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असत. बरोबर. युतीबाबतचा निर्णय 2 दिवसात होईल. 2 दिवसात होईल. 2 दिवसात मी परत येईल पाहिजे पण युती व्हावी याच विचारात. तू संपवतो का? मी त्यांचे प्रश्न संपले त्याने सांगावं, तू नको बोलू. माहिती संदर्भात दादा या बैठकीत हे कसं आलं माहिती आता ते पालकमंत्री वगैरे येतात काय होईल. राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचे लक्ष सिंधुदुर्गावर आहे, ते येतील. ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय काय होत नसेल. युती व्हावी असं मला माझं उद्या प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतंय. उद्गार चिन्ह आहे, फुल स्टॉप नाही, क्वेश्चन मार्क. हा झालं झालं. थँक्यू. चहा वगैरे दिलं का खायला? दिलं. पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत पत्रकार परिषदेच्या निमित्ताने. तुम्ही सगळे सुखरूप असाल, आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो. पत्रकार परिषदेला सुरू. राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या. सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होते. राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे. वेगवेगळे दौरे चालू आहेत, बंधूंची भेट होते आहे आणि पत्रकारांना बातमी मिळते. जी काही टीका होते आहे सरकारवर, उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत, शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे, नुकसान भरपाई अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलतायत, ते मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात काय केलं? 2.5 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना, कोणत्या योजना आणल्या ते तरी पहिले सांगाव्या. सगळंच अस्तित्व संपलंय आणि अस्त्र पण संपत चाललाय. संपू नये असं मला वाटतं. मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो, त्याची तब्येत चांगली. पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही, सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन. आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर
प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत, मला तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं, मुंबई शहराचा कायापालट काय केलं आणि आता काय होतोय ते जरा पाहावं असं मला वाटतं. राज्यातलं सरकार 3 पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना ते विघ्न निर्माण करण्याचं काम, राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन. निवडणुकीमध्ये त्या निवडणुका जिल्ह्यातही आहेत, तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे. उद्या मीटिंग होतील, पदाधिकारी मीटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील. पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो. आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही. तिथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये. मी गेली 35 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं. पत्रकारांनी चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली. आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या. सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. आता आपल्याला या संबंधी काही विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचारू. पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातली ज्या निवडणुकीच्या स्वबळावरती लढवतील. पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे, पक्ष आहे. असं रवींद्र देखील रवींद्र नारायण राणे खासदार आहे. माझं मत असं हे व्हावं असं आहे. माझं मत असं आहे कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत. विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी, कोणाला वाटतं म्हणून नाही, वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार, दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल, आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने. आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी. लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे, खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी. महायुती म्हणून निवडणुका व्हाव्याचं तुमचं मत असताना कणकवली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर तलावडे यांचं नाव चर्चेत आहे. तर संभाव्य होऊ घातलेली महायुती, होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना, शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते. राजन तेली यांनी यांना दुजोरा दिला, त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध ठेवू आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन.
हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. राजेंद्र अशी पण भूमिका मांडली होती, पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही जाता कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही, मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणतं विषय काय त्याचं ऑफिस का मोठा मिळेल दुसरं कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा. त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे तर तुम्हाला कळेल, कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. वाचवायला कोणी येऊ दे. कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत, तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका? सांगितली व्हावीच म्हणतो मी जिल्ह्यात, त्या मतदारसंघाला जिल्ह्यात व्हावी. सर, महायुती संदर्भात आपण म्हणतात की महायुती जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी म्हणून करताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विचार सत्रा जिल्हा परिषद आणि नगर पंचायतच्या नगर परिषदच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. जागा वाटपात काही फॉर्म्युला ठरलाय का? उद्या थोरला भाऊ भाजप असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्या अनुषंगाने. थोरला भाऊ असं मोठा नाही, मुख्यमंत्री आमचे आहेत, बीजेपी मोठा पक्ष आहे. थोरला भाऊ ते उद्या ठरवतील. मी आज जाणार संध्याकाळी, उद्या ठरवतील फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे तर मी विचार करेन त्याच्याबद्दल. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलंय, काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री. मला काय समजत तेलंगण कोण माणूस पण मी ओळखत असा कोणी बोलेल. उद्या विशाल परत परत आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जोग आहे. राज्यात जमीन घोटाळा उघडतोय म्हणून येत आहे का बातमी आपल्याकडे? संपादकांकडून राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा संस्थेसाठी 3 कोटी रुपयाला लागली. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला. ते काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्धव आता हे मागे लागले. तर कामधंदा काही नाही, कामधंदे काही नाही, विषय काही नाहीये. जमीन घोटाळा असेल सर अर्ज करतोय, चौकशी होईल, कोर्ट कचरा होती, त्याच्यात कॉमेंट्स म्हणजे काही होईल, कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. आता त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसा आहे देतील. चिपी विमानतळ सुरू होणार दिवाळी सुरू होणार, त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय केंद्रीय मंत्र्याची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मंजुरी केली. तर प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. माझी इच्छा आहे की इंडिगो या, पण ते होईल. त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चासाठी केंद्राने मान्यता दिली. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी तुमचा सत्तारी पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर्वे तर झालेला आहे, फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाहीये म्हणून जरा थांबलाय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबलंय, पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे पहिली. जिल्हा रुग्णालयामध्ये दिलेले डिझेल अभावी त्या उभ्या आणि अनेक बिलं देखील रखडले, अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेले. काय माहितीये याचं काय नाही, असं कसं तू कशा आधारे म्हणते, माहितीशिवाय बोलताय असं कसं म्हणतो तू? मग चौकशी करून हे करतो, बोल ऍम्ब्युलन्स चालू आहे.
नाही रे. आणि तू असं म्हणू नको, तपासून ठीक आहे. आणि मला मी सांगतो. दुपारपर्यंत मी बोलतो. 3 वाजेपर्यंत सांगतो. लवकर आपण तिचं हे करू. नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. आणि जर उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला ते तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला. एक झालं. आता कणकवली युती होत आहे का, तो कोण राजन तेली टेम्पोररी आहे. आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा स्टिका लागावा की नाही. आणि अशा बातमी कशाला काही होणार नाही. नाही हो. तर राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत? बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2 असं होईल. बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळेल. अजून काही येतं लवकर सांग. हे आले दुखणं झालंय. आपले मुद्दे ठरवून आलेले संपले त्या इकडून चालतो. पवार यांच्यावरती जो जमीन होता त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जरा माहिती नव्हती. कल्पना आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्यात काय बोलू शकतो. मुद्दे संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असत. बरोबर. युतीबाबतचा निर्णय 2 दिवसात होईल. 2 दिवसात होईल. 2 दिवसात मी परत येईल पाहिजे पण युती व्हावी याच विचारत. तू संपवतो का मी? त्यांचे प्रश्न संपले त्याने सांगा, तू नको बोलू. माहिती संदर्भात दादा त्या बैठकीत हे कसं आलं माहित नाही. आता ते पालकमंत्री वगैरे येतात काय ठरवून होईल. राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंधुदुर्गावर आहे. येतील ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय काय होत नसेल. युती व्हावी असं मला माझं उद्गार प्रत्येक वाक्य बघा व्हावी असं वाटतं. उद्गार चिन्ह आहे, फुल स्टॉप नाही, क्वेश्चन मार्क. हा झालं. थँक्यू. चहा वगैरे दिलं का? खायला दिलं. पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत पत्रकार परिषदेच्या निमित्ताने. तुम्ही सगळे सुखरूप असाल, आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो. हे पत्रकार परिषदेला सुरू. राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या. सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होतील.
आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होते. राज्याचं राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे. वेगवेगळे दौरे चालू आहेत. बंधूंची भेट होते आहे. पत्रकारांना बातमी मिळते. जी काही टीका होते आहे